आज करणार आहोत उडदाचे आणि मूग डाळचे वर्षभर टिकणारे असे पापड। नमस्कार मंडळी, मी कांचन मिरचीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही ते बघू शकता किती पातळ असे आपले पापड झालेले आहेत आणि हे आपण वर्षभर स्टोर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। दीड किलो घेतली होती उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ अर्धा किलो घेतली होती। मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कडक उन्हामध्ये मी वाळून घेतलेली आहे आणि दळून गिरणीमधून हे दळून आणायचं आहे किंवा तुम्ही मार्केटमध्ये रेडीमेड पीठसुद्धा इथे वापरू शकतात। तर हे पीठ मी मसाला टाकून मिक्स करून ठेवलेलं होतं। ते इथे घेतलेलं होतं रामबंधूचा पापड मसाला आणि 1 किलो पिठासाठी 1 पाऊच इथे वापरलेलं होतं। ते 2 पाऊच मी इथे वापरलं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवलं आहे। जेव्हा आपण तुम्हाला पापड करायचे ते असं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी मिक्स करायचं आहे आणि याचा डो रेडी करून घ्यायचा आहे। डो आपल्याला घट्टच मळायचा आहे। इथे असा घट्टसर डो मी रेडी करून घेतलेला आहे। आता याला मी लावणार आहे थोडंसं तेल लावणार आहे आणि अर्धा ते 1 तासासाठी हे पीठ मुरण्यासाठी मी साईडला ठेवून देणार आहे। आणि तुम्ही ते बघू शकता खूप घट्ट असं पीठ मी भिजवून घेतलं आहे। पातळ पीठ नको आहे, नाहीतर पापड लाटताना खूप कोरडं पीठ लागतं आणि पापड तळले की ते लाल होतात। पीठ मळून मी साईडला ठेवलं होतं अर्धा ते पाऊण तासासाठी। आता हे पीठ व्यवस्थित मी कुटून घेणार आहे। तर ताटाला मी ते तेल लावलेलं आहे आणि मुसळ घेतली आहे। तुमच्याकडे जर पाटावरंट असेल ना त्यावर सुद्धा हे पीठ कुटू शकतात किंवा आता मार्केटमध्ये हेवी अशी दगडी पोलपाट पण भेटतात, त्यावर सुद्धा हे पीठ तुम्ही कुटू शकता। तर तेल लावायचं आहे ताटाला, मुसळ घ्यायची आहे आणि हे पीठ व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे। सगळ्यांकडेच इथे पाटावरंटा नसतोच, म्हणून ताटामध्ये पीठ कुटण्याची मी ते अगदी साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे। आता हे पीठ मी व्यवस्थित कुटून घेते। एक 8 ते 10 मिनिटं पीठ व्यवस्थित कुटलं की अशा प्रकारे पीठसुद्धा आपण मिक्स करायचं आहे आणि थोडंसं हाताने आपटून घ्यायचं आहे। जेवढं पीठ तुम्ही छान कुटाल, पीठ जेवढं स्मूथ होईल ना तेवढंच तुमचे पापड छान होतील आणि तळल्यानंतर तोंडात टाकताच विरघळणारे बनतील। तर अशा प्रकारे हे पीठ मी आता व्यवस्थित कुटून घेते आणि त्याचं एक अशी गोल बनवून घेते, ज्याने आपल्याला लाट्या बनवायला सोपं जाईल। आता याचा मी थोडंसं तेल लावून लांब लांब असा पीठ रेडी करून घेतलं आहे आणि सुरी घेणार आहे किंवा दोऱ्याने सुद्धा तुम्ही याच्या लाट्या बनवू शकतात आणि सुरीने मी ह्या लाट्या बनवून घेणार आहे। तुम्हाला कितपत मोठा पापड हवा आहे त्यानुसार इथे लाट्या बनवून ठेवायच्या आहे। एक भांडं घेतलं होतं, त्याला थोडंसं तेल लावलं आहे, त्यामध्ये ठेवणार आहे आपल्या लाट्या आणि या झाकून ठेवायच्या आहे, उघड्या ठेवायच्या नाही। उघड्या ठेवल्या तर पीठ कोरडं होतं। आता मी ह्या सगळ्या लाट्या अशा प्रकारे करून घेते। अशा प्रकारे मी आता ह्या लाट्या करून घेतल्या आहे। त्याला तेल लावणार आहे, झाकून ठेवायचं आहे आणि बाकीचं पीठ पण अशाच प्रकारे आपण कुटून लाट्या करून घेऊयात। चला आता पापड लाटायला घेऊयात। तर इथे मी लाटे घेतली आहे, ऑलरेडी तेल आपण त्याला लावलेलं आहे, त्यामुळे थोडंसं इथे सुकं पीठ लावणार आहे। तुम्ही ते बघू शकता पीठ मी खूप घट्ट मळलेलं आहे, त्यामुळे कोरडं पीठसुद्धा मी इथे खूप कमी वापरणार आहे आणि ह्यावरच आता पापड पातळ पापड मी लाटून घेणार आहे। त्याला थोडंसं मी कोरडं पीठ लावून घेते, मी याची पातळ अशी पापड लाटून घेते। जर का पीठ पातळ असेल तर आपल्याला इथे कोरडं पीठ खूप लागतं, पण जर कोरडं पीठ मळलेलं असेल ना तर इझिली पापड आपला छान सरकतो आणि तो चिटकत पण नाही, कारण उडदाचं पीठ हे खूप चिकट असतं। आता हा पापड मी लाटून घेते। तुम्ही इथे बघू शकतात मस्त की पातळसर पापड मी इथे लाटून घेतलेलं आहे आणि हे मी फॅन खाली सुकवणार आहे आणि फॅन खाली सुकवलं की फक्त 1 ऊन देणार आहे आणि हे डब्यात भरून ठेवायचे आहे। वर्षभर तरी छान पापड आपले टिकतात। तर इथे आपले पापड मी अशा प्रकारे लाटून घेतले आहे। आता मी हे फॅन खाली सुकवून घेते, नंतर हे डब्यात भरून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता किती पातळसे मस्त आपले पापड इथे रेडी झालेले आहेत। चला आता मंडळी, इथे वर्षभर टिकणारे आपले
उडद डाळचे आणि मूग डाळचे पापड खाण्यासाठी रेडी झालेले आहे. करायलाही सोपे आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.